तर हे आपलं इडलीचं पीठ मी रात्रीच असं काढून ठेवलं आहे. दोन ठिकाणी केलं ह्याच्यासाठी की हे फ्रीजमध्ये दुसऱ्या दिवशी डोशासाठी. मी एकदा जर पीठ इडलीचं काढलं तर 2 दिवसासाठीच काढत असते ताईंनो. तर हे इडलीसाठी सकाळसाठी आहे आणि हे परवा दिवशी डोशासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून देते. आता या एवढंच आहे असं दाखवलं आहे. सकाळच्याला बघा पूर्ण असं भरून वर येतं आहे. तर हे डाळीचं जे म्हणलं ना मी तर त्याचा म्हणजे त्याच्यामुळे हे खूप छान होते. आपल्या डाळीचं एवढं फुगत नाही आहे एवढं ह्या त्या अखंड ते उडीद असतात ना त्याचं पीठ असं फुगून वर येतं आहे बघा व्यवस्थित. तर आता हे झाकून ठेवते असं पूर्ण वरीपर्यंत येतं आहे आता आणि हे फ्रीजमध्ये ठेवून घेते परवा दिवशीसाठी. तर झालं आपलं सगळं आवरलं, जेवण वगैरे झाले. वाट्टा बिट्टा असं रात्रीच किचन क्लिनिंग वगैरे रात्रीचीच असती सगळी ताईंना माझी, कारण सकाळी होत नाही आजीकडं जावं लागतंय. हे दूध तापवून घेतलं. अशी मलाई येते आपल्या दुधाला मस्त 1 लिटर दुधावर महिन्याला बरंचसं असं तूप होतं आहे. तर छान दूध देते ते काका मस्त असं. हे आपली क्लिनिंग झाली. सकाळी लवकर उठावं लागते, डबे असते. तर चला आवरलंय सगळं. आता किती 8 वाजले तर 8 सव्वा 8 झाले असतील. तर चला. तर हे आपलं पीठ इडलीचं बघा अर्धा गंज होता पूर्ण भरला आहे. किती फुगून आलं आहे पीठ हे मस्त असं छान. हे याला सोडा वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. त्याच्यात मी थोडंसं चवीनुसार आता मीठ घालून घेते. व्यवस्थित होती इडली मस्त बघा. हे बघा खालीपर्यंत कसं छान झालं आहे. इथं डाळ ते अख्खा उडीद असल्यामुळे ना खूप ह्याची म्हणजे टेस्ट बी बदलते आणि पिठाचा फ्रीजमधल्या ठेवलेल्या पिठाचा सुद्धा आंबट असा वास येत नाही आहे. किती म्हणजे 2 दिवस राहिले तरी आंबट वास येत नाही आहे. तर जसं की तुम्हाला म्हणलं आता ह्या इडल्या लावून घेते. काढून घेतलं हे सगळं व्यवस्थित. तर हे आपलं कोमट पाणी आणि हे लिंबू हे त्यांचं हे माझं हे सकाळी सकाळी आम्ही घेतो म्हणजे घेतोच. खूप छान असतं आहे. तुम्ही पण घेत जा. त्याचं म्हणजे मला 3 वर्ष झाले घेते मी. तर खूप मस्त रिझल्ट आहे ह्याचा. कोमट करायचं पाणी आणि कोमट पाण्यासोबत हे लिंबू आपलं. मी अर्ध घेते, त्यांनी अर्ध घेतात. त्यांनी थोड्या पाण्यात घेतात म्हणून त्यांना वाटी दिली. मी एवढ्या पाण्यात पूर्ण पाण्यात घेते म्हणून माझं असं. हे आपली झाली इडली तयार. बघा कशी सुंदर कशी मस्त फुगली. सोडा वगैरे काहीच टाकला नव्हता. आता सांबरसाठी वरण पण लावून घेतलं आहे. तर हे आपलं सांबर आणि ही इडली जे तुम्हाला मी काल दाखवलं होतं ना दही लावलं आहे. तर हे पाहिजे आपलं कालचं लावलेलं दही कसं मस्त होतं. ह्या मस्त होतं आहे. तर कोमट ठेवायचं थोडंसं दूध आणि काल दुपारी 4 वाजता दुपारी लावलं होतं. आता सकाळी काढले बघा किती छान झाले. इडली सांबर. आता बसलेत नाश्त्याला. या तुम्ही पण इडली खायला. तर बघा कसं मस्त असं ह्या डाळींचा एवढा सुगंध सुटला आहे ना घरामध्ये. आणि हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ इतकी छान भाजली आहे ना तर त्याचा इतका मस्त असा सुगंध सुटला आहे. हे भाजल्याच्या नंतर ह्याच्यावर थोडंसं असं हिंग घालून घ्यायचं, कारण तेलामध्ये जर घातलं तर ते करपतंय. त्याच्यामुळे तेलात नाही घालायचं. हे सगळं भाजणं झाल्याच्या नंतर ह्याच्यावरती हिंग घालायचं आणि हे पाशी कद्दू त्याच कढईत ते काढून घेऊन नंतर हे कद्दू टाकून घ्यायचे. तर आता ह्याला झाकून ठेवून एक 10 ते 15 मिनटं लागतात बघा ताईंना वाफायला. छान वाफू द्यायचं तोपर्यंत हे गार होतंय. नंतर पुढची प्रोसेस बी मी सांगते तुम्हाला. तर बघा हे असं हे मीठ घालून घेतलं मी. मीठ विसरले होते. हे मस्त असं आपलं फ्राय झालेलं हे आपले कद्दू फ्राय करून घेतला. थंड झाले आता. आता हे सगळं मिक्सरला मी फिरवून घेणार आहे. अगोदर हे फिरवून घेते आणि नंतर हे जास्त बारीक नाही करून घ्यायचं. जे आपण अगोदर सगळं सामान फ्राय करून घेतलं ते जास्त बारीक नाही करायचं. आपलं थोडंसं मोठं मोठं राहू द्यायचं. नंतरच्यात कद्दू घालून हे पण आता मिक्सरला फिरवून घ्यायचं व्यवस्थित असं. तर ही झाली आपली चटणी तयार. बघा कशी मस्त झाली आहे. तुम्ही शेतात जर जात असाल तर भाकरीवर खूप छान लागते. लेकरांच्या डब्याला द्या. डोसा बनवत असाल तर डोशासोबत द्या. आणि गरम भात जर असेल ना तर त्या गरम भातावर तूप आणि ही चटणी जर खाल्ली तर नंबर 1 आणि अशी भन्नाट टेस्ट लागते ह्याची.
तुम्ही एकदा करून बघा आणि केल्याच्या नंतर मला कमेंट करा की कशी झाली चटणी. खूपच सुंदर होती बघा मैत्रिणींनो. तर कशी वाटली माझी चटणी तुम्ही पण एकदा करून बघा, केल्याच्या नंतर मला कमेंट करा. खूप छान होती. तुमच्या घरात जर पेशंट असेल, तोंडाला चव नसेल तर मिरच्या कमी घालायच्या, बाकी सगळं व्यवस्थित. आणि कद्दू तर पेशंटसाठी खूपच चांगला आहे बघा ताईंनो. त्याच्यानुसार आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आहे. मग अशी भाजी खाऊ वाटत नाही आहे पेशंटला, त्याची जर भाजी दिली तर खात नाही ना पेशंट. समजा लेकरं आपले मुलं खात नाही आहेत, त्याच्यामुळे वेगळं असं काहीतरी केलं तर पेशंट झालं त्याच्या पण तोंडाला थोडीशी चव येते आणि विशेष म्हणजे ते खाण्यात येते आपल्या. त्याच्यामुळे तुम्ही पण एकदा करून बघा आणि मला कमेंट जरूर करा. खूप मस्त रेसिपी आहे ही ताईंनो. तर चला, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर कमेंट करत जा. काही विचारायचं विचारत जा, तुम्ही काय करता ते पण सांगत जा. चला, ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.